जगद्गुरु तुकोबाराय देहू लोहगाव या प्रांतामध्ये जगद्गुरु तुकोबाराय यांचं कीर्तन चालू असायचं आणि त्यांच्या कीर्तनामध्ये साक्षात छत्रपती शिवाजी महाराज येऊन बसायचे। जगद्गुरु तुकोबाराय आणि छत्रपती शिवाजी महाराज हे समकालीन आणि याच्या पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु जगद्गुरु तुकोबाराय त्यांचं कीर्तन चालू असायचं आणि जगद्गुरु तुकोबाराय मोक्षाचा मार्ग सांगत असायचे आणि छत्रपती शिवाजी महाराज कीर्तन ऐकत होते। तसे जगद्गुरु तुकोबाराय बोलून गेले, राजे ही नदी दिसते का तुम्हाला? हो राजे, ही नदी वाहत असताना पाना फुलांना भरते, जीवाला पाणी देते आणि त्याचं लास्टचं अंतिम ध्येय काय तर छत्रपती शिवाजी महाराज सांगतात, महाराज त्याचं अंतिम ध्येय समुद्राला जाऊन मिळणं। बरोबर राजे, तसंच मनुष्य जीवनाचं पण आहे। मनुष्य जन्माला आला तर आपल्याकडे जे आहे ते दुसऱ्याला देणं म्हणजे धर्माचं पालन होतं। महाराज तुमच्याकडे पखवाद वादन आहे ते तुम्ही दुसऱ्याला दिलं पाहिजे। महाराज गायनाचार्य येतात, यांचं गायन दुसऱ्याला दिलं पाहिजे म्हणजे धर्माचं पालन होतं। जे आपल्याकडे आहे ते दुसऱ्याला देणं आणि याच्यासोबत भक्ती करणं, परम नामस्मरण करणं आणि मोक्षाला जाऊन मिळणं। हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानाने ऐकले आणि छत्रपती शिवाजी महाराज ध्यानस्थ बसले आणि त्यांना वैराग्य धारण झालं आणि शमशेर बाजूला ठेवली आणि एका मावळ्याने पाहिलं आणि सरळ तो राजमाता जिजाऊंकडे गेला आणि राजमाता जिजाऊंना सांगितलं, आऊसाहेब राजे ध्यानस्थ बसलेत, त्यांना वैराग्य धारण झालंय, शमशेर बाजूला ठेवली। तसे राजमाता जिजाऊ सरळ जगद्गुरु तुकोबारायांकडे गेले, महाराजांचं दर्शन घेतलं आणि महाराजांना सांगू लागले, महाराज धर्म संकटात आहे। शुभाराजे ध्यानस्थ बसले, शमशेर बाजूला ठेवली आणि त्यांनी जर शमशेर बाजूला ठेवली तर या धर्माचं पालन करणार कोण? तुम्ही कीर्तनाच्या माध्यमातून त्यांना एका क्षत्रियाचा धर्म आणि कर्म काय आहे त्यांना कर्म सिद्धांत सांगा। तसे महाराज म्हणले, आऊसाहेब तुम्ही म्हणाल तसं। आणि जगद्गुरु तुकोबारायांचे कीर्तन चालू झाले आणि महाराज बोलू लागले, राजे हा सूर्य दिसतोय का? हो महाराज, हा जर सूर्य उगवला नाही तर काय होईल? तसे राजे बोलू लागले, महाराज सूर्य उगवला नाही तर या पृथ्वीवर अंधकार होईल, इथला जीव मरून जाईल आणि पृथ्वी नष्ट होईल। बरोबर आहे राजे, मग या सूर्याचं कर्म आणि धर्म काय? तर राजे बोलतात, सूर्याचं कर्म आणि धर्म हेच आहे की सकाळी उगवणं आणि जगाला प्रकाश देणं, याचं कर्म आणि धर्म। मग राजे जर सूर्याचं कर्म आणि धर्म सकाळी उगवणं आणि जगाला प्रकाश देणं असेल तर एका क्षत्रियाचा धर्म काय? राजे म्हणतात, महाराज एका क्षत्रियाचा धर्म आणि कर्म तुम्हीच सांगावे। तसे महाराज बोलतात, राजे सज्जनांना मारणं पाप आहे पण दुर्जनांचा नायनाट करणं पुण्य आहे आणि तुमचा जन्म दुर्जनांचा नायनाट करण्यासाठी झालेला आहे। राजे रावणाला मारण्यासाठी प्रभू श्रीरामाने जन्म घेतला, कंसाला मारण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने जन्म घेतला आणि या पाखंडी लोकांचं खंडन करण्यासाठी तुमचा जन्म आहे। राजे घ्या ती शमशेर आणि या पाखंडी लोकांना द्या तीक्ष्ण उत्तर।